हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व. मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा, माझी सकाळची बरीचशी कामं आता उरकलेली आहेत आणि आता आमचा श्री स्कूलला जातो आहे. तर श्रीची सुद्धा स्कूलची तयारी चालली आहे इकडे. हे बघा, इथं माझं देवघर पण तुम्हाला थोडं शेअर करते मी. बघा, सकाळीच माझी पूजा वगैरे झाली. पूजा झाली की मी अशा पद्धतीने मोठी लाईट बंद करते आणि हे आपल्या दिवाळीमध्ये लावलेल्या मी लाईटिंग्स आहे तर त्या अशा चालू ठेवते. छान वाटतं, कलरफुल असं. आणि बघा किती प्रसन्न वाटतं ना असं. श्री आज प्रोजेक्ट तयार केलेत ना, ते टीचरला व्यवस्थित दे. काय कोणते कोणते प्रोजेक्ट आहेत रे? सांता क्लॉज बनवायचा. सांता क्लॉज नव्हता रे, ते गोल्डन कलरचा कोणती ड्रॉइंग असते ना गोल्डन कलरची. सांता क्लॉज स्कूलमध्ये बनवायचं आहे, त्याचं मटेरियल द्यायचं होतं. मग त्याचं मटेरियल दिलंय ना काल तयार करून. मग टीचर घेणार आपल्याकडे ठेवायचं. आता क्रिसमसची सुट्टी लागणार. मग काय करणार तू क्रिसमसच्या सुट्टीमध्ये? क्रिसमसच्या सुट्टीमध्ये काय करणार? आईजीकडे जाणार. अरे वा, मला पण घेऊन जा ना. कशी येणार मी? दीदीची स्कूल आहे ना इथं, दीदीचं ट्युशन. तळोजा जवळ आहे, जवळ आहे. सकाळी दीदीचा ट्युशन किती लवकर असतो माहिती आहे ना. बघा ताईंनो, आपल्या गृहिणींचा पूर्ण दिवस हा कामात जातो, परंतु त्या कामातून देखील आपल्या मुलांसाठी थोडा तरी वेळ आपल्याला गप्पा मारण्यासाठी काढलाच पाहिजे. तर मी देखील अशी जेवण वगैरे बनवताना माझ्या मुलांबरोबर गप्पा मारत असते. ते मी तुमच्याबरोबर मगाशी शेअर केलं. कारण काय होतं, आपण मुलांशी जेवढे बोलू ना तेवढे त्यांच्या विचारांची देवाणघेवाण आपल्यासोबत होते आणि मुलांची मेमरी आहे ना शार्प होते. जी मुलं शांत राहतात की त्यांच्या बुद्धीचा विकास ना जास्त प्रमाणात होत नाही, आणि जी मुलं बोलकी असतात, आईवडिलांसोबत सर्व काही शेअर करतात, ती खूप शार्प असतात. त्याचा मी अनुभव घेतला आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांसोबत जेवढं बोलू ना तर तेवढं त्यांना जास्त म्हणजे आपले जवळीक जाणवते आणि त्यांना सिक्युरिटी म्हणजे म्हणतात ना आपलेपणाची भावना देखील निर्माण होते. आता बघा, मी मगाशी तुम्हाला म्हटलं की माझी सकाळची सगळी कामं झाली होती, कारण आज शुक्रवार असल्यामुळे माझा उपवास होता वैभव लक्ष्मीचा, आणि श्रीचे पप्पा देखील नव्हते घरी. त्याच्यामुळे मुलांसाठी मी फक्त पराठे आणि डाळ भातच बनवला होता. तर मला जास्त आज काही काम नव्हतंच, त्याच्यामुळे मी जास्त तुमच्यासोबत शेअर नाही केलं. पण जे काही पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, तर खरंच मैत्रिणींनो, ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये या गोष्टी असतातच. परंतु बघा, प्रत्येक वेळेनुसार ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. त्यामुळे ताईंनो, जास्त तुम्ही विचार करत जाऊ नका, टेन्शन घेत जाऊ नका की मुलींच्या बाबतीत कसं होणार, काय होणार, मुली आता अशा वागतात, पुढे जाऊन कसं होईल त्यांचं. कारण काही वेळेला मी देखील असेच विचार केले होते, करत होते. पण आता मी जेव्हा स्वतः मनाला समजवलं किंवा मनाला विचार मी समजवून घेतले, तेव्हा मला जाणवलं की नाही, आपण जे विचार करतो ना तर ते प्रत्येक वेळेस बरोबर असतील असं नाही, तर ते चुकीचेही कधी कधी ठरतात. ते मी तुम्हाला पुढे शेअर करेनच. आता बघा, इथे मी श्रीच्या स्कूलची तयारी करते, त्याला टिफिन वगैरे बॅगमध्ये भरते, आणि त्याचा बघा हे असं सारखं चालू असतं. घरात असला की हा डान्स तरी करेल किंवा काहीतरी गप्पा तरी मारेल, अजिबात शांत बसत नाही. त्याच्यामुळे म्हणतात ना की मला बोलतात, माझी मम्मी बोलते, अजून जवळची लोक बोलतात, त्याची अजिबात तब्येत नाही आहे, नुसतं असा किरकिर आहे वगैरे. तर बघा, जी मुलं अशी ॲक्टिव्ह असतात ना तर त्यांची तब्येत जास्त नसते. तर ताईंनो बघा, आता इथे माझी सगळी कामं झाली आहेत. किचन वगैरे मी स्वच्छ करून ठेवलं. आता माझी फक्त फराळासाठी खिचडी परतायची बाकी होती. बघा ताईंनो, आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा अचानक घडतात ना की त्याचा आपण विचार पण करत नाही. 2 मिनटापूर्वी जर आपण चांगले असो तर 2 मिनटानंतर आपल्यासोबत काय घडेल याचा अंदाजसुद्धा लावता येत नाही.
तर आज असंच काहीतरी माझ्यासोबत घडलं, ते मी तुम्हाला पुढे शेअर करतेच. पण इथे एक खिचडी परतताना मी ट्रिक तुम्हाला सांगते. ज्यावेळेस तुम्ही खिचडी परतता त्यावेळेस जो आपण मिरची आणि बटाटा भाजतो त्याच्यामध्ये डायरेक्ट कच्चा साबुदाणा नाही टाकायचा. तर साबुदाणा मोकळा केल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घालून मग टाकायचा, की त्यामुळे आपल्याला हलवायला देखील त्रास पडत नाही आणि खिचडी पटकन परतली जाते. तर आता बघा ताईंनो, मी इथे तुम्हाला दाखवते. हे दाखवण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे, हे डेली रुटीनचाच एक भाग आहे माझा. मला अचानक काल थंडी वाजून आली दुपारी. मी व्हिडिओचं एडिटिंग करत होते आणि एवढी भयानक थंडी वाजवली की काहीच मला सुचत नव्हतं. तर यामागचं मला दाखवण्याचं कारण एकच आहे, मुली या किती प्रेमळ असतात त्या बघा. की ही माझी छोटी मुलगी आहे, मला मोठ्या मुलीने डॉक्टरकडे घेऊन गेली, मी इंजेक्शन वगैरे घेऊन आले. नंतर ही ट्युशनला चालली होती, पण त्याच्यातून पण वेळ काढून तिने माझ्यासाठी गोळ्या दिल्या काढून, विक्स लावलं आणि नंतर ती ट्युशनला गेली आणि दीदीला सांगून गेली मम्मीची काळजी घे म्हणून. आणि पुढे बघा, आता माझी दीदी मला बोलली की मम्मी तू मला सांग कसं करायचं, कुकर वगैरे लावायचं. मी लावते. आणि आज माझं वैभव लक्ष्मीचं व्रत होतं, कारण तिने संजेला पूजा वगैरे मांडायला लागते. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी तिला सांगितलं अशा अशा पद्धतीने कुकर लाव. मग तिने जी पालकची भाजी आणि भाताचा कुकर जो आहे तो लावला होता. आणि दुपारीच मी ज्या त्या गोळ्या घेतल्या होत्या त्या खाऊन मी जरा झोपले. तर आणि इंजेक्शन पण घेतलं, त्याच्यामुळे मला 6 वाजेपर्यंत वाटलं बरं, 6-6:30पर्यंत. मग तिने पूजा मांडायची होती म्हणून आंघोळ केली होती परंतु मी म्हटलं आता मला वाटतंय बरं, तर ओके. मी आता मग तिने कुकर लावून ठेवले भाताचे आणि भाजीचे. आणि त्याच्यानंतर मग मी पूजा वगैरे मांडून माझं जे काही काम होतं ते केलं. पण मला हे तुमच्याशी शेअर करण्यामागचं एकच हेतू आहे की बघा, आपण आपल्या मुलींवरती की वेळोवेळी चिडत असतो की तुम्ही असं वागत नाही, तसं वागत नाही, हे करत नाही. पण बघा ताईंनो, असं नसतं. ज्या वेळेस आपल्यावरती अशी काही वेळ येते ना, त्यावेळेस त्या मुलांना न सांगता सगळं व्यवस्थित कळतं आणि ते त्यांची जी कर्तव्य असतात ती व्यवस्थित पार पाडतात. आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं मेन कारण म्हणजे आपले संस्कार आहेत. संस्कार हे आपण चांगले द्यायचं काम करायचं. बाकी मुलं ते घेण्याचं किंवा ऑब्झर्वेशन करून आपल्या कुटुंबात माणसं कशी वागतात त्यानुसारच ते वागत असतात. त्यामुळे मुलांना संस्कार चांगले द्यावेत. यानंतर बघा, मला बरं वाटत होतं जरा, मग मी वैभव लक्ष्मीची अशी छानशी पूजा मांडून घेतली. मी ती तुमच्यासोबत पूजा मांडणी करताना नाही शेअर केली, ती परत एखाद्या शुक्रवारी मी नक्की करेन. पूजा मांडणी वगैरे झाली, माझी पोथी पठण झालं, त्यानंतर माझ्या मुलांनी आणि मी आरती करून घेतली. आणि आज देवीसाठी फक्त मी जो शेवयांची खीर होती त्याचाच नैवेद्य केला आणि साधंसुद्धा फक्त जेवण केलं होतं, भाजी आणि भाकरीचं. तर मी ते देखील तुमच्यासोबत शेअर करते. आता इथे मी मगाशी माझ्या दीदीने जो कुकर लावलेला होता, तर त्यामध्ये पालकची भाजी होती ना, मग मी आज पालकचीच भाजी करणार आहे. तर एकदम साधीसुधीच भाजी केलेली आहे, कारण मी वाटण केलं, त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर, जिरे, खोबरं वगैरे असं वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळे बेसिक मसाले घातले. आणि भाजीबरोबरच चण्याची डाळ आणि जे शेंगदाणे असतात ते आपण शिजवून घेतो, तर ते त्याच्यामध्ये घालून मीठ घातलं आणि अगदी साधीसुधी अशी मी पालकची गरगटी भाजी केली होती. बघा ताईंनो, जेवण बनवत इथे मी थोडंसं नात्यांबद्दल तुमच्याशी बोलते. मला बोलावंसं वाटतं, कारण बघा माझ्या मनातील सगळे जे काही विचार असतात मी ते तुमच्यासोबतच शेअर करते. तर नाती म्हणजे नुसती माणसं नाहीत, तर ही एक सुंदर अशी एक गाथा आहे. काही रक्ताची नाती असतात, तर काही मांडलेली नाती असतात. प्रत्येक नातं आपल्या आयुष्यात त्याचा एक वेगळाच अर्थ असतो बघा. आईवडिलांचं नातं असतं, बहीण भावाचं नातं असतं. तर ही नाती म्हणजे सुरक्षतेची भावना आपल्याला जाणवून देतात. तसेच बघा, मित्रमैत्रिणींचं नातं म्हणजे मनमोकळे हसणं, खांद्यावर हात ठेवून आधार देणं, मनातील प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सांगत असतो. त्याचप्रमाणे आजी आजोबांचं नातं पण असतं, तर त्याच्यामध्ये वात्सल्य, गोड आठवणींचा ठेवा असतो. आता बघा, नाती जपताना, ती समजून घेताना आणि एकमेकांना साथ देताना आयुष्य
परिपूर्ण होऊन जातं. कधी बघा रागवतात, रुसवे फुगवे होतात, कधी प्रेम असतं, तर कधी नात्यांमध्ये काळजी असते. याच भावनांनी नाती अधिक घट्ट होत जातात. तर बघा, आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याला वेळ हा दिलाच पाहिजे. त्यांच्याशी हसून खेळून राहिलं पाहिजे. बघा, प्रत्येकाला संसार आहे, प्रत्येकाला कामं आहेत, पण असं बोलून चालत नाही ना, की मला वेळ नसतो, मी येऊ शकत नाही, मला बोलायला टाईम नसतो, मी मेसेज बघू शकत नाही, मी मेसेज करू शकत नाही. तर बघा ताईंनो, हे मला का बोलावंसं वाटलं, कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात फार नाती कमी प्रमाणात एकमेकांच्या जवळ राहिलेली आहेत आणि ती खूप मोठ्या प्रमाणात तुटतही चाललेली आहेत. त्याच्यामुळे जवळीक, आपुलकी, प्रेम, भावना या गोष्टी लयास जात चाललेल्या आहेत. तर असं न होता नात्यांमधला विश्वास हा कायम राखायला शिकलं पाहिजे. तर एकदा का नात्यांमध्ये दुरावा आला तर ती कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तरी ती जोडली जात नाहीत. तर बघा, एवढं मी तुमच्याशी बोलले कारण मला बोलावंसं वाटलं, छान वाटलं बोलून तुमच्याशी. तर आता इथे भाजी झाल्यानंतर मी अशी छान शेवयांची खीर देखील बनवून घेतली. मी कशी बनवली ती तुमच्यासोबत शेअर केली. आणि याच्यामध्ये जे मी येलो कलरचं तुम्ही पाहिलं एक लिक्विड टाकलं, तर ते काय होतं, व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर होती. त्यामुळे खिरीला अत्यंत छान टेस्ट येते आणि खीर घट्ट पण होते छान. तर माझ्या मुलांना शेवयाचीच खीर फक्त आवडते. बाकी कोणती खीर केली तर मी आणि श्रीचे पप्पा आम्हाला दोघांनाच खावी लागते. त्यामुळे मी आज शेवयाची खीर देवीला नैवेद्यासाठी बनवली होती. आणि इथे फक्त मी भाकरी आणि जी पालकची भाजी होती गरगटी तेवढंच केलं होतं आज जेवण. कारण मी तुम्हाला मगाशी दाखवले माझी काय अवस्था होती वगैरे. त्याच्यानंतर मग मी जास्त त्रास घेतलाच नाही. सगळं अगदी शॉर्टकटमध्ये जेवण बनवलं. आणि असं पण बघा ताईंनो, घरी पुरुष माणूस नसलं की आपल्या जेवणाचं जरा असंच असतं की तामझाम नसतो, नॉर्मल असं शॉर्टकट करायचं. पण तरी देवीला नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून मी खीरही केली. तर अशा प्रकारे मी माझं जेवण पूर्ण तुमच्याबरोबर शेअर केलं. तसेच आज दिवसभरामध्ये काय काय घडामोडी घडल्या ते देखील शेअर केलं. तर चला ताईंनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बाय.